student, welcome to our science classroom. Lesson number 7, Introduction to Microbiology, Standard 10, Science and Technology. This is our video number 2. In this video, we have to learn probiotics. All of you know that what is mean by probiotics. Probiotics, these are also milk product. Probiotics are also milk product, but contain active bacteria, for example lactobacillus acidophilus, lactobacillus casei, bifidobacterium, bifidum, etc. Okay. These microbes maintain the balance of intestinal microorganisms, that is, increase the population of microbes, helping the digestion, and decrease the population of harmful microbes, for example Clostridium. ओके, आपल्याला समजलं असेल प्रोबायोटिक म्हणजे काय. तर प्रोबायोटिक हे सुद्धा हा दुधाचेच उत्पादक आहे. दुधापासून तयार होणारे पदार्थ असतात. ओके, म्हणजे दुग्धजन्य पदार्थ आहे. प्रोबायोटिक्स हे सुद्धा दुग्धजन्य पदार्थ आहे. परंतु दूधजन्य पदार्थामध्ये या प्रोबायोटिक्समध्ये जे ॲक्टिव्ह बॅक्टेरिया असतात, उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम यासारखे ॲक्टिव्ह बॅक्टेरिया या प्रोबायोटिक्समध्ये असतात. आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हे जे प्रोबायोटिक्स मिल्क प्रॉडक्ट असतात, दुग्ध उत्पादन असतात, हे आपल्या आतड्याचं जे बॅलेन्स असते मायक्रो ऑर्गॅनिझमचं, म्हणजेच त्यामध्ये जे आपल्या पचनासाठी उपयुक्त ठरणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांची संख्या वाढवत असते. म्हणजे आपल्या पचनासाठी उपयुक्त असणारे जे बॅक्टेरिया असते त्यांची संख्या वाढवण्याचं काम हे प्रोबायोटिक मिल्क प्रॉडक्ट करत असतात. ओके, आणि जे हार्मफुल बॅक्टेरिया, उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम जे आहे, क्लॉस्ट्रिडियम सारखे हार्मफुल बॅक्टेरिया जे आहे त्यांचं पॉप्युलेशन कमी करते. ओके, लक्षात आलं. मग प्रोबायोटिक म्हणजे काय, तर दीज आर मिल्क प्रॉडक्ट. प्रोबायोटिक्स आर मिल्क प्रॉडक्ट that contain active bacteria, okay, and it increase the intestinal microorganism, okay, म्हणजेच increase the population of microbes, helping the digestion and decrease the population of harmful microorganisms. तर अशा पदार्थांना प्रोबायोटिक्स असं म्हणतात. ओके, लक्षात आलं आपल्या. तर प्रोबायोटिक्स पदार्थामुळे आपल्या आतड्यामध्ये चांगले जे बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे आपलं पचन संस्था जी असते, डायजेशनची जी प्रोसेस असते ती योग्य होते. आणि त्याच पद्धतीनं जे धोकादायक बॅक्टेरिया असतात त्यांची संख्या ते कमी करतात. ओके, आपल्या लक्षात आलं असेल. प्रोबायोटिक प्रॉडक्ट आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म्स. आणि हे जे प्रोबायोटिक प्रॉडक्ट आहे, उत्पादक आहे, हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध असतात. फॉर एक्झाम्पल योगर्ट, केफीर, आपल्याला आपण याचा दैनंदिन उपयोग पण करतो. योगर्ट म्हणजे दही आहे, केफीर आहे, त्यानंतर आहे सॉरक्रॉट म्हणजे पिकल ऑफ कॅबेज, डार्क चॉकलेट, ओके, मिसो सूप, पिकल्स, ऑइल्स, कॉर्न सायरप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रो अल्गी, ज्याला सी फूड, ज्याला स्पायरुलिना आपण ऐकलं असेल, स्पायरुलिना, क्लोरेल्ला, ब्लू ग्रीन अल्गी. These are the probiotic product. Okay, these are the probiotic product. Okay, then why the probiotics have developed much importance in recent days. This product for the colonies of useful microbes in alimentary canal and control the microbes and their metabolic activities, improve resistance and lower the ill effect of harmful substances formed during metabolic activities. Useful microbes become inactive due to antibiotics. ओके, तर आपल्याला लक्षात आलं असेल प्रोबायोटिक्स जे आहे याचं महत्त्व सध्याच्या काळामध्ये
का आहे. आपल्याला या ठिकाणी प्रोबायोटिक बॅक्टेरिया आपण या ठिकाणी बघू शकतो, त्यांचा साईज शेप बघू शकतो आपण प्रोबायोटिक बॅक्टेरिया. आणि याचं महत्त्व सध्याच्या काळामध्ये का आहे, तर प्रोबायोटिक बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये एलिमेंटरी कॅनलमध्ये, आपल्या पचन संस्थेमध्ये काय करत आहे, ते कॉलनीज तयार करतात. आणि हे बॅक्टेरिया काय करतात, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, आपली पचन संस्थेची जी आपली ॲक्टिव्हिटीज असते, आपली पचन संस्था काय करते, ती कंट्रोल करते आणि आपला रेझिस्टन्स पॉवर आणि इम्युनिटी जी असते ती वाढवते. ओके. आणि जे हार्मफुल सबस्टन्सेस तयार होत असतात या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये, ते धोकादायक पदार्थ जे आहे आपल्या पचन संस्थेला, ते त्यांचा इल इफेक्ट जो असतो, बॅड इफेक्ट जो असतो, तो कमी करतो. आणि म्हणूनच हे जे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, ड्यू टू दिस युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बिकम इनएक्टिव्ह ड्यू टू अँटीबायोटिक्स. ओके. आणि अँटीबायोटिक्स जे आपण घेतो आहे, हे अँटीबायोटिक्समुळं आपल्या शरीरातले, आपल्या पचन संस्थेमधले, आपल्या या एलिमेंटरी कॅनलमधले युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम इनएक्टिव्ह होतात अँटीबायोटिक्समुळे. आणि प्रोबायोटिकमुळे काय होतात, मेक देम ॲक्टिव्ह अगेन. म्हणजे आपल्या शरीरासाठी, आपल्या पचन संस्थेसाठी प्रोबायोटिक्स जे आहे अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावतात. ओके. आपल्या लक्षात आलं असेल प्रोबायोटिकचा वापर सध्याच्या काळामध्ये का वाढलेला आहे, तर याचं कारण असते आपली रेझिस्टन्स पॉवर, आपली इम्युनिटी, आणि जे आपल्या पचन संस्थेमध्ये आवश्यक असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची संख्या वाढवते. आणि धोकादायक जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची संख्या कमी करण्याचं काम हे प्रोबायोटिक पदार्थ करत असतात. आणि दुसरं म्हणजे अँटीबायोटिक घेतल्यामुळे आपल्या शरीरातील जे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या कमी होते किंवा ते इनएक्टिव्ह होतात, ते पुन्हा ॲक्टिव्ह होतात. आणि म्हणूनच नाउडेज प्रोबायोटिक आर यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ डायरिया अँड ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री अल्सो. आपण आपल्यासाठी तर प्रोबायोटिक यूज करतोच, त्यासोबतच डायरियासाठी सुद्धा, म्हणजे डायरिया ह्या डिसीजसाठी सुद्धा प्रोबायोटिकचा वापर केला जातो. आणि पोल्ट्रीमध्ये सुद्धा, म्हणजे कुक्कुटपालनमध्ये सुद्धा प्रोबायोटिकचा यूज केला जातो. आणि आपल्याला माहिती आहे की प्रोबायोटिक काय आहे, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण प्रोबायोटिकचा उपयोग करतो. जसं की योगर्ट आहे, दही आहे, केफीर आहे, सौरक्रॉट आहे, म्हणजे त्याला पिकल ऑफ कॅबेज म्हणतो आहे, डार्क चॉकलेट. ओके. तर मिसो सूप आहे, पिकल आहे, कॉर्न सायरप आहे, आर्टिफिशियल स्वीटनर्स आहे, मायक्रो अल्गी फूड, सी फूड आहे, जसं स्पायरुलिना आहे, क्लोरेल्ला. तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रोबायोटिकचा यूज केला जातो. ओके स्टुडंट, आता तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल प्रोबायोटिक म्हणजे काय आणि त्याचे उपयोग काय होतात, हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. ओके. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये आपण बघूया. इन द अर्लियर क्लास यू हॅड प्रिपेअर्ड द सोल्युशन ऑफ ड्राय ईस्ट फॉर ऑब्झर्वेशन ऑफ ईस्ट. यापूर्वी सुद्धा आपण ईस्टचं आपण ऑब्झर्वेशन केलेलं आहे. ईस्ट सेल कशा असतात ते सुद्धा आपण बघितलेल्या आहे. या ईस्ट सेलमध्ये त्यामध्ये बर्ड कशा असते. ओके. तर हे सुद्धा आपण या ठिकाणी ईस्ट सेलबद्दल मागच्या वर्षी सुद्धा आपण ही ऑब्झर्व केलेली आहे अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके. मग या ईस्टचा काय उपयोग होतो ते सुद्धा आपण बघूया. तर दुसरा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत प्रोबायोटिक नंतर ब्रेडबद्दल. डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस फ्रॉम फ्लोअर ऑफ सिरियल्स. हे आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारची ब्रेड असेल, डबल रोटी, तोस असेल, तर वेगवेगळ्या ज्या ब्रेड्स आहे, ब्रेडचे वेगवेगळे जे प्रकार आहे हे सिरियल्सपासून, धान्याच्या फ्लोअरपासून बनवल्या जातात. हे आपल्याला माहिती असेल. ब्रेड ही धान्यापासून तयार होत असते. ओके. त्यानंतर डव इज फॉर बाय मिक्सिंग ऑफ बेकर्स ईस्ट. म्हणजे जेव्हा याचं हे धान्याचं पीठ भिजवल्या जाते आहे, त्याला डव म्हणतो आपण. जेव्हा हे भिजवल्या जाते तर यामध्ये बेकर्स ईस्ट ॲड केल्या जाते. ओके. ब्रेड तयार करत असताना धान्याच्या पिठामध्ये, धान्याच्या कणकेमध्ये काय केल्या जाते, मी या सिरियल पावडरमध्ये बेकर्स ईस्ट मिक्स केल्या जाते. कोणती बेकर्स ईस्ट आहे ती, सॅकॅरोमायसिस सेरेव्हिसी. सॅकॅरोमायसिस प्रजात आहे ती, सॅकॅरोमायसिस सेरेव्हिसी.
नावाची जी ईस्ट असते, बेकिंग पावडर त्याला बेकर्स ईस्ट असं म्हटलं जाते. बेकर्स ईस्ट कोणत्या ईस्टला म्हटलं जाते? सॅकॅरोमायसिस सेरेविसी. तर ही ईस्ट या फ्लोअरमध्ये मिक्स केल्या जाते. ओके, त्यासोबतच म्हणजे फ्लोअर असते, धान्याचं पीठ असते, कणिक असते, त्यामध्ये वॉटर आहे, सॉल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल विथ फ्लोअर. ओके, सिरियल्स फ्लोअरमध्ये आपण काय ॲड करतो ब्रेड तयार करताना? यामध्ये या डोमध्ये काय करतोय? बेकर्स ईस्ट, सॅकॅरोमायसिस सेरेविसी. त्यानंतर वॉटर, सॉल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल विथ फ्लोअर. ओके, सो ड्यू टू द फर्मेंटेशन, त्यांचं काय होत्या या सर्व पदार्थाचं? ड्यू टू द फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट बाय ईस्ट. या कार्बोहायड्रेटचं म्हणजे या फ्लोअर जे असते सिरियलचं ह्यामध्ये असणाऱ्या कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन होते. कोणामुळे? बाय ईस्ट, सॅकॅरोमायसिस सेरेविसीमुळे. देन यांचं कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन झाल्यानंतर शुगर इज कन्व्हर्टेड इंटू कार्बन डायऑक्साईड. ओके, काय होते? शुगर जे असते, शुगर इज कन्व्हर्टेड इंटू कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल. शुगर इज कन्व्हर्टेड इंटू कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल. ओके, देन काय तयार झालाय? कार्बोहायड्रेटच्या फर्मेंटेशनमुळं यामध्ये असणारी जी शुगर आहे त्याचं रूपांतर झालेलं आहे कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये झाले आहे. देन डव रायझेस अप ड्यू टू कार्बन डायऑक्साईड, आणि त्यामुळे यांचं जे पीठ असते भिजवलेलं रायझेस अप डव रायझेस अप ड्यू टू कार्बन डायऑक्साईड अँड द ब्रेड बिकम स्पंजी. आपण बघतो आहे, आपण जेव्हा ब्रेड खातो आहे आपल्याला ती स्पंजी दिसते आहे, फुगलेली दिसते आहे, आणि त्यामध्ये छिद्र असलेले आपण बघतो आहे ब्रेडचे. तर हे असं का होते आहे? ब्रेड ही स्पंजी होते आणि सच्छिद्र का असते? बिकॉज डव रायझेस अप ड्यू टू कार्बन डायऑक्साईड. हे यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि त्यामुळे डव जो असतो याचा ब्रेडचा तो फुगलेला असतो, आणि म्हणून ब्रेड बिकम स्पंजी, आणि म्हणून ती स्पंज सारखी आपल्याला दिसते आहे. तर यामध्ये काय होते आहे? ब्रेड आर प्रोड्यूस फ्रॉम फ्लोअर ऑफ सिरियल्स. ओके, ब्रेड्स आर प्रोड्यूस फ्रॉम फ्लोअर ऑफ सिरियल अँड फ्रॉम दिस फ्लोअर डव इज ॲडेड by breakers yeast, Saccharomyces cerevisiae, salt, water and necessary other material. Okay, due to the fermentation of carbohydrates by yeast, sugar is converted into carbon dioxide and ethanol. Okay, then dough rises up due to carbon dioxide and thus bread become spongy. हे सुद्धा आपल्याला समजलेलं आहे की ब्रेड स्पंजी का असते. ओके, त्यानंतर आपण बघूया कॉम्प्रेस्ड ईस्ट इज यूज इन कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. जे व्यावसायिक स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेकरी इंडस्ट्रीज आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की मोठ्या बेकर्स इंडस्ट्री आहे. तर या बेकर्स इंडस्ट्रीमध्ये ईस्ट इज यूज इन कमर्शियल बेकर इंडस्ट्री. कॉम्प्रेस्ड ईस्ट इट इज अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फॉर डोमेस्टिक यूज. मग आपल्याला जर घरी आपल्याला हे ईस्ट पावडर पाहिजे असेल तर हे पावडरच्या स्वरूपामध्ये ग्रॅन्युअलच्या स्वरूपामध्ये घरगुती यूजसाठी आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकते. ईस्ट प्रोड्यूस फॉर कमर्शियल यूज कंटेन व्हेरियस युजफुल कंटेंट लाईक कार्बोहायड्रेट्स. काय असते ईस्टमध्ये? कार्बोहायड्रेट्स असतात, फॅट, प्रोटीन्स, व्हेरियस विटॅमिन्स अँड मिनरल्स. ओके, ड्यू टू धिस ब्रेड अँड अदर प्रॉडक्ट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ ईस्ट बिकम न्यूट्रिटिव्ह. आपल्याला माहिती आहे की जे ब्रेड आणि इतर ब्रेड असेल, बिस्किट असेल, केक असेल, हे ईस्ट पावडरच्या वापरामुळे ईस्टमुळं काय होतं आहे? ते न्यूट्रिटिव्ह होतं आहे. लक्षात आलं? न्यूट्रिटिव्ह म्हणजे त्याचं पोषण मूल्य जे असते, न्यूट्रिटिव्ह म्हणजे त्याचं व्हॅल्यू असते, पोषण मूल्य जे असते ते आणखी वाढते आहे. याचं काय कारण असेल तर या ब्रेडमध्ये, बिस्किटमध्ये, केकमध्ये, पेस्ट्रीमध्ये आपल्याला काय मिळते आहे? कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, व्हेरियस विटॅमिन्स अँड मिनरल्स. ओके, तर हे का होते अशा पद्धतीचं? तर बिकॉज ऑफ ईस्ट पावडर. ओके, तर हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की ब्रेड बिकम न्यूट्रिटिव्ह विथ द हेल्प ऑफ
ईस्ट. ओके, ईस्टच्या वापरामुळं ब्रेड न्यूट्रिटिव्ह होते आहे, अधिक त्याचं पोषण मूल्य वाढते आहे. इन्ग्रेडियंट लाईक व्हिनेगर, सोया सॉस, मोनोसोडियम ग्लुटामेट. काय म्हटलं आहे आपण या ठिकाणी? मोनोसोडियम ग्लुटामेट. मोनोसोडियम ग्लुटामेट, MSG ज्याला म्हटले जाते, ज्याला ॲजिनोमोटो म्हटले जाते, दॅट आर यूज इन प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फूड आर प्रोड्यूस बाय मायक्रोबायल फर्मेंटेशन. आपण हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की आपण अनेकदा आपल्या अन्नपदार्थामध्ये व्हिनेगरचा यूज होतो. व्हिनेगर, सोया सॉस, मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्याला MSG म्हटले जाते, ॲजिनोमोटो, हे जे पदार्थ आहे हे यूज इन प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फूड, हे सर्व पदार्थ चायनीज फूडमध्ये वापरले जातात आणि हे सर्व पदार्थ मायक्रोबायल फर्मेंटेशन प्रोसेसद्वारे तयार केले जाते. ज्या पद्धतीनं ब्रेडसुद्धा फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये होते. आपण आताच पाहिलेलं आहे की ब्रेड हे सिरियल पावडरमध्ये ईस्ट पावडर वापरून होते आहे. त्याच पद्धतीनं व्हिनेगर, सोया सॉस अँड MSG आहे, हे सुद्धा चायनीज फूडमध्ये वापरण्यात येणारे सर्व पदार्थ मायक्रोबायल फर्मेंटेशनद्वारे तयार केल्या जातात. याचा सुद्धा आपण अभ्यास या ठिकाणी मित्रांनो केलेला आहे. आपण या ठिकाणी व्हिनेगर बॉटल बघू शकतो आहे. ओके, लुक ॲट दिस व्हिनेगर बॉटल. आता आपण व्हिनेगर प्रोडक्शन बघूया, हाऊ व्हिनेगर इज प्रोड्यूस. ओके, व्हिनेगर is used in each country of the world to impart sour taste to food material and for preservation of pickles, sauce, ketchup, chutneys, etc. आपल्याला माहिती असेल व्हिनेगरचा उपयोग भारतातच नाही तर जगातल्या प्रत्येक देशामध्ये पदार्थाला आंबट चव आणण्यासाठी, सोर टेस्ट, टू इम्पार्ट सोर टेस्ट टू द फूड मटेरियल, अन्न पदार्थाला सोर टेस्ट आणण्यासाठी व्हिनेगरचा यूज पूर्ण जगभर केला जातो. त्याचप्रमाणे व्हिनेगर हे प्रिझर्वेटिव्ह सुद्धा आहे. अन्न पदार्थ जास्त काळ टिकण्याकरिता प्रिझर्वेटिव्ह म्हणून व्हिनेगरचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल पिकल्स, ज्याला लोणचे म्हणतो आपण, सॉस, केचप, टोमॅटो केचप असेल, चटनीज, एटसेट्रा. केमिकली व्हिनेगर इज 4% ॲसिटिक ॲसिड. केमिकली व्हिनेगर काय आहे? 4% ॲसिटिक ॲसिड म्हणजे CH3COOH आहे. व्हिनेगर म्हणजे काय, कशापासून तयार केलं जातं? ॲसिटिक ॲसिड. व्हिनेगर हे ॲसिडच आहे, ॲसिटिक ॲसिड आहे. ओके, व्हिनेगर इज ए ॲसिटिक ॲसिड, पण 4% ॲसिटिक ॲसिड आहे. ओके, 4% ॲसिटिक ॲसिड इज नोन ॲज व्हिनेगर. व्हॉट इज व्हिनेगर? व्हिनेगर म्हणजे काय, कसं तयार करतात? 4% ॲसिटिक ॲसिड, 4% ॲसिटिक ॲसिड. ओके, 4% ॲसिटिक ॲसिड मीन्स व्हिनेगर. ओके, तर हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर इथेनॉलबद्दल बघू. इथेनॉल अँड अल्कोहोल इज ऑब्टेन्ड बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड लाईक फ्रूट ज्युसेस, maple syrup, sugar molasses, starch of the roots with the help of yeast, Saccharomyces cerevisiae. Saccharomyces cerevisiae नावाची जी ईस्ट आहे यापासून फर्मेंटेशन प्रोसेसद्वारे, म्हणजे कोणाच्या फर्मेंटेशन? फ्रूट ज्युसेसच्या फर्मेंटेशन, मॅपल सायरप, शुगर मोलॅसेस, स्टार्च ऑफ द रूट, आणि या सर्व पदार्थापासून, शुगर मोलॅसेस वगैरे पासून सॅकॅरोमायसिस ही ईस्ट वापरल्या जाते आणि त्यापासून अल्कोहोल तयार केल्या जाते. ओके, अल्कोहोलचं प्रोडक्शनसुद्धा फर्मेंटेड प्रोडक्शन आहे, जसं व्हिनेगर आहे. त्यानंतर आपण ब्रेड पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं अल्कोहोलसुद्धा फर्मेंटेशन प्रोसेसनं तयार केलं जाते आहे. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, तर त्यानंतर आपण बघूया मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक ॲसेटोबॅक्टर, glucanobacter is mixed with ethanol for its microbial degradation. Acetic acid and other byproduct are obtained through it. Acetic acid आपण आताच पाहिलेला आहे, CH3COOH. Acetic acid is separated from mixture by rarefaction. Acetic acid is bleached with the help of potassium ferrocyanide. Then it is pasteurized. Finally, very small quantity of SO2 gas
इज मिक्स टू प्रोड्यूस व्हिनेगर. व्हिनेगर कशा पद्धतीनं तयार केल्या जाते हे आपण आत्ताच पाहिलं. सोया सॉस जो आहे, जो चायनीज फूडमध्ये यूज केला जातो, सोया सॉस जो आहे इज प्रोड्यूस्ड बाय द फर्मेंटेशन ऑफ द मिक्सचर ऑफ फ्लोअर ऑफ व्हीट और राईस अँड सोयाबीन विथ द हेल्प ऑफ फंगस ॲस्परजिलस ओरिझी. सोया सॉस जो आपण चायनीज फूडमध्ये खातो हा सुद्धा फर्मेंटेड प्रॉडक्ट आहे. फर्मेंटेशन पद्धतीनं तयार केलेलं पदार्थ आहे. म्हणजे कोणत्या मिक्सचर ऑफ फ्लोअर, यामध्ये काय असते सोया सॉसमध्ये, धान्याचं पीठ असते किंवा तांदळाचं पीठ असते आणि सोयाबीन असते. ओके, सोयाबीनचं पीठ, धान्याचं किंवा तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये मिक्सचर ॲस्परजिलस ओरिझी ह्या ईस्ट सेलपासून त्याचा यूज केला जातो. ओके, ठीक आहे.